ह्या वेळची परिस्थिती अशी आहे की 8-9 मेला ना 8-9 मेच्या दरम्यान पाऊस 2-3 दिवस सतत पाऊस पडला. त्याच्यामुळे फार आंब्या पिकाचं नुकसान भयंकर झालेलं आहे. शेतकरी अडचणीत आहेत. आधीच आंबा कमी होता, त्याच्यामुळे आणखीन पाऊस पडल्यामुळे आंबा गळून पडला. त्याच्यामुळे कीड पण त्याला आली. त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणी आहेत. ह्यावर्षी भयंकर नुकसान झालं आहे. सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्थानिक आमचे आमदार पालकमंत्री आहेत, त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि बागायतदारांना शेतकऱ्यांना त्याच्यापासून काहीतरी त्यांनी मिळवून दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. शेवटच्या टप्प्यात नेमकं आंब्याचं काय असतं? शेवटच्या टप्प्यामध्ये जो आंबा होता तो ह्या पावसामुळे लवकर तयार झाला आणि काढून न झाल्यामुळे काही ठिकाणी तो गळून पडत होता. पण एकंदरीत मार्केटची परिस्थिती बघितली तर अजूनही दर तेजीत आहे आंब्याचा. त्याचं नेमकं कारण नाही, अजून दर तेजीत नाही. दर 2500 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत चालू आहेत काय आणि दर पडलेले आहेत. त्याच्यामुळे काय झालं आहे की आंबा तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी फळबाशीचा त्रास झाल्यामुळे त्याच्यामध्ये कीड आल्यामुळे आंबा खराब होतो आहे आणि त्याच्यामुळे गिराईक मार्केटमध्ये आंबा घ्यायला पुढे येत नाहीत. त्याच्यामुळे हे दर सगळे खाली पडलेले आहेत. किती पर्सेंटेजचा विचार केला तर ह्या पावसाळी अवेळी पाऊस आणि एकंदरीत वाढता उष्मा किती टक्के नुकसान आंब्याचं झालं असेल? एकूण क्षेत्र आंब्याचं किती आणि त्याच्यामध्ये साधारण किती टक्के नुकसान झालं? क्षेत्र आता काय एवढं हे नाही, पण सांगतो मी तुम्हाला. पण त्याच्यामध्ये नुकसान म्हणजे जवळजवळ 25-30% वरती नुकसान झालेलं आहे आता आंब्याचं. आंबा खराब झाल्यामुळे आणि पाऊस पडल्यामुळे हे नुकसान झाले आहे. शासनाने काय करावं असं वाटतं तुम्हाला? शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना बागायतदारांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं आणि बागायतदारांचं म्हणणं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.